हाय, मी अस्मिता. आज मी तुमच्याबरोबर एक छोटीशी टिप शेअर करणार आहे. आपण दिवसभरात आलं बऱ्याचदा वापरतो. सकाळी उठल्यावर चहामध्ये किंवा नाश्त्यामध्ये, स्वयंपाकामध्ये आपला आल्याचा बराच वापर होतो. त्यामुळे जास्त प्रमाणात जर आलं आणून ठेवलं तर ते अगदी व्यवस्थित साठवून ठेवता येतं आणि हवं तेव्हा पटकन वापरता येतं. तर हे मी 1 महिन्यापूर्वी आणलेलं आलं आहे आणि मी असं एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवलं आणि अजूनही हे आलं अगदी व्यवस्थित आहे. त्यामुळे हे कसं साठवायचं हे आता आपण बघूया. इथे मी अर्धा किलो आलं घेतलेलं आहे. 15-20 मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवलं म्हणजे याची माती मऊ होते आणि स्वच्छ करायला सोपं जातं. आल्याला अशा ज्या खाचा असतात ना तिकडे आलं तोडून घ्यायचं म्हणजे तिकडे अडकलेली माती आपल्याला अगदी व्यवस्थित काढून टाकता येते आणि आलं व्यवस्थित स्वच्छ करता येतं. थोडक्यात काय तर आलं आपल्याला अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे. याला लागलेली सगळी माती व्यवस्थित काढायची आहे. पाण्यामध्ये भिजवल्यामुळे माती मऊ होते आणि आपल्याला काढायला अगदी सोपं जातं. तर बोटांनी अशी मी माती सगळी काढून घेते. बरेच जण या पद्धतीने आलं साठवूनही ठेवत असतील, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आलं जमिनीखाली असल्यामुळे आल्याला बरीच माती चिकटलेली असते. त्यामुळे आलं अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं. अगदी समाधान होईपर्यंत 2-3 पाण्यानी स्वच्छ पाणी निघेपर्यंत आलं धुवून घ्यायचं. आल्याला जिकडे जिकडे अशा बारीक बारीक खाचा आहे तिकडे सुरीनी थोडं स्वच्छ करून घ्यायचं, कारण तिकडे आपलं बोट जात नाही. सकाळच्या चहामध्ये वापरण्यापासून ते रात्रीच्या स्वयंपाक करण्यापर्यंत बऱ्याचदा आपण आलं वापरतो. त्यामुळे असं आलं जर स्वच्छ करून ठेवलं तर पटकन वापरता येतं. तर 2-3 पाण्यानी आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आलं मी आता एका चाळणीवर काढते आणि 1 ते 1.5 तास उन्हामध्ये ठेवून देते म्हणजे आलं अगदी व्यवस्थित वाळेल. उन्हात ठेवायचं नसेल तर कापडावर घालून पंख्याखाली 1-1.5 तास ठेवलं तरी व्यवस्थित वाळतं. आलं व्यवस्थित वाळलं की एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे हवं तेव्हा आलं पटकन वापरता येतं. व्हिडिओचा तुम्हाला उपयोग झाला का हे नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.